मित्रांनो आपल्याला हा गुलालानं माखलेला दिसतोय नडशीकरांचा राजा. आता 6 दाती झालेला आहे. त्याचा पळ बी तसाच आहे आणि आज क्वार्टर फायनलचा गुलाल घेतलेला त्यांनी. आज विचारूया की गुलाल मिळवण्यासाठी काय काय करायला लागतं आणि पैरं नक्की भेटतात का. पाळणाऱ्या बैलांना कायम पैरे भेटले पाहिजेत, आपण कायम बोलत असतो. आता पहिल्यांदा बैलाचा तर परिचय मी सांगितलाय, नडशीचा राजा. तुमचा परिचय सांगा. मी गणेश इंगोले. हम्म. मी म्हणजे नवनाथ माझा मित्र आहे. बैलाबर कायम आम्ही लहानपणापासून बैलाबर आहे. बैलाचा म्हणजे बैलाला इतका पळ आहे ना, खिलारचा तेच म्हणजे टॉपला बैल आहे आमच्या भागात आता. म्हणजे कायम मातीत तर म्हणजे बैलाला तोडच नाही आता सध्या. फक्त पैऱ्या आहेत आणि बैल माग आहे आमचा. आणि बाकी पैर असले तर बैल मग गाडी सोडत नाही कुठल्याच गटात. आता त्याचं शरीर वैशिष्ट्य बघितलं मित्रांनो तर एकदम मापा टापाचा बैल आहे, मध्यमच आहे. जिथल्या तिथं शरीर आहे त्याचं. बांधा वगैरे वशिंड असेल 2 पाकी किंवा त्याचं फाउंडेशन असेल, जसा बैल पाहिजे पायासाठी तसं त्यात सगळं गुण आहेत. लहानपणापासूनच तो म्हणजे सलगरीमध्ये बैल होता. लहानपणापासून म्हणजे यजरापणा करत होता बैल, पण मालकाच्या प्रयत्नामुळे तो बैल एका हातावर आलाय आता. आणि म्हणजे बैलाला इतकं स्पीड आहे ना, म्हणजे बैल सहजासहजी गाडी कधी सोडत नाही. फक्त चांगला बैलाला बैल पाहिजे, मग बैल कायम गुलालात राहील. एवढं सांगतो मित्रांनो. आता ह्यांच्यात ही जुनं जाणतं तुम्ही, आता तुमच्या टीम मध्ये जुनं जाणतं तुम्हीच वाटताय. काय टीमला काय काय शिकवता आणि काय काय कोचिंग करता किंवा या गोष्टी करा अशा आपल्याला गुलाल भेटेल. आम्ही टीमला म्हणजे महत्वाचं म्हणजे सुट्टीच आहे. सुट्टीला गाडी व्यवस्थित उभी राहिली, जर सुट्टी व्यवस्थित झाली तर जेणेकरून गाडी फॉल होणे खाली. कारण ह्या बैलाला एवढा तळ आहे ना, गाडी बांधून सकट शेजारचा बैल तासात जातो, एवढं स्पीड आहे तळात त्याला. आज पण ह्याला तळाचा बैलच म्हणजे भेटलेला नाही. त्यामुळे ह्या बैलावर गाडी बांधायच लागते कायम. जेव्हा पण येईल तेव्हा मैदानात गाडी बांधूनच बैल पळतो. हा महत्वाचं म्हणजे सुट्टीच आहे. सुट्टी व्यवस्थित झाली तर गुलाल भेटू शकतो. खरं आहे मित्रांनो, मी कायम बोलतो ज्यावेळेस सुट्टी नीट होती त्यावेळेस 100% गाडी पुढे नीट जाते आणि गुलाल करते. आता हे झालं सुट्टीचं. त्याच्या पळण्याचं बी वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं की असा असा पळ आहे त्याचा. कधीपासून ह्या क्षेत्रात तुम्ही आहे आणि किती आतापर्यंत गुलाल घेतले असतील तुमच्या कारकिर्दीत? माझ्या कारकिर्दीत कमीत कमी 10-11 गुलाल घेतलेत 2 वर्षात. राजाचं किती झालं त्यात? राजाच की 10-11. आता बैल एवढा चांगला पळतो पण तरी देखील तुम्हाला हे पायरा भेटत नाही. पायरा नाही भेटत. काय होतंय माहित आहे दादा, बैल आपला जरा अग्रेसिव्ह आहे जास्त. त्याच्यामुळे काय होतंय, माणसं जरा बैलाला घाबरतात. आणखी पैर करताना त्याला लय तळ आहे. गाडी बांधून बैल वर येत नाहीत, काय होत नाही. पण आम्हाला माहित आहे बैल आमचा काय आहे ती. त्याच्यामुळे आम्हाला जे वाटतंय नाही ते करतो आम्ही. आमचं काय झालं, पायर नव्हता, रात्री मित्राचा फोन आला असा वासुर एक आहे म्हणला या घेऊन बैल. त्याच्या शब्दावर आम्ही आलो घेऊन बैल आणि झालं आपलं परमेश्वराच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने राहिली गाडी आपली. थोडक्यात का होईना पण आपलं दिली चिमट आपली परमेश्वरानं आम्हाला. आता क्वार्टर फायनल असं किंवा फायनल असतं, पण महत्वाचं आहे गुलाल कापायला लागणे. गुलाल चिमट महत्वाची आपली गुलालाची, बाकी काय नाही आम्हाला. आम्ही 5 वर्ष बैल सांभाळतोय, आम्हाला त्याच्याकडे रुपयाची अपेक्षा नाही. मी रोज काम करतो फॅब्रिकेशनचं. सकाळचं काम करायचं, दिवसभर उन्हात काम करायचं आणि याला संध्याकाळी घालायचं. तुम्हाला तांब्याच्या मैदानात पण सांगितले बघा, तो आपला व्हिडिओ आहे तुमच्याकडे. ही आमची कंडिशन आहे. आणि काय त्याच्याकडे आपल्याला रुपयाची अपेक्षा नाही. पळला नाही पळला काही विषय नाही, तो आपल्या दावणीव आहे. त्याच्या आपल्या आशीर्वादाने सगळं आपलं चांगलं आहे. काय नाही बाकी बघा त्याच्याकडं आपल्याला. आणि सगळे आपले मित्र परिवार, आमचा एक जोडीदार आज म्हणजे आजार आहे, त्या पायाला लागले गणेश म्हणून. सगळे आकाशी आम्ही सगळे एकत्रच असतो, काय नाही विषय बैलाचा. बैल पळतोय, नियोजन झालं बैलाचं व्यवस्थित तर बैल काही करू शकतो एवढं निश्चित आहे. काय टीम मेंबर म्हणून काय सांगत चला की बाबा असा पायरा भेटला पाहिजे किंवा ह्या अडचणी आल्या? बैल आत्ता पोहतोय का तर पोहतोयच. फक्त विषय कसा आहे की खाली तळाचा बैल आम्ही एक नाही, म्हणजे आम्हाला पाहिजे असा बैल अजून त्याला लागला नाही. ज्या दिवशी बैलाला खालचा बैल लागेल तळाचा, म्हणजे खरंच त्या एवढा तळ काढून पाहणारा बैल त्याला लागेल, त्या दिवशी 100% म्हणजे तेव्हापासून राजा काय आहे ती कळलंच.
बैल काय पोहतोयच. मित्रांनो, आता खिलारी बैल ह्या राजागत जातीची बैल आता जास्त दिसायला लागली, म्हैसुरी बैल आता कमी दिसायला लागली. म्हणजे बैल टिकून पाहणारा बैल आहे आमचा. खिलार बैल आहे. बैल 6 वर्ष झाले एकाच रेंज मध्ये पोहतोय. बैलाला अजिबात कमी नाही, स्पीड जास्त नाही. हा या बैलाला स्पीड आहे. बैलाला तुम्हाला सांगतो, एक बैल आम्हाला चांगला भेटला ना बैलाला, बैल अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की नडशीचा राजा काय आहे ती. फक्त आम्हाला एक नामावंत बैल भेटला पाहिजे, फक्त नामांकित बैल. मग आमचा बैल उजेडात 100% येणार. बैल आता सध्या 3-4 नंबरात तिचं बैल घेऊन पोहतोय. आणि बैल म्हणजे काय आहे ते दाखवतोय. म्हणजे आम्हाला कधी मैदानात त्यानं नाराज केलं नाही. काय आहे ते त्याच्या पायावर त्यानं सिद्ध केले आतापर्यंत. एवढं सांगतो. बैलानं बरीच बैल उजेडात आणली, ती पण बैल आता मोठी झाली ती. फक्त बैल पायऱ्या येत म्हणून माग आहे आमचा, बाकी काय नाही. तर एक दिवस तरी येईल, बैलाचं नाव आमच्या 100% होईल. एवढं सांगतो. काय सांगचलो भाई, आज तुम्ही टीम मेंबर आहात. टीम मेंबर म्हणून काय काय करायला लागतं आणि किती कष्ट करायला लागतं? टीम मेंबर म्हणजे बैल चांगला पळतोय. महत्वाचं म्हणजे बैलाला स्पीड आहे इतकं की खालनं तळात बैल चांगला गावाय पाहिजे. बैल तर चांगला लागला ज्याला तर आपण 1 नंबर करणार तर करणार. आपल्याला माहित आहे बैलाला स्पीड लय. बैल आता मला वाटतंय मी 2 वर्ष झालं बघतोय बैल लय एक नावात आहे बैल, पण पैरा नाही झाला असा विषय. आणि बैल चांगला पळतोय. मित्रांनो बघा, सगळ्यांच्या तोंडातून एकच येते, पायरा भेटला पाहिजे. आणि खरंच पायरा भेटला पाहिजे. पाहणाऱ्या बैलाला मी कायम बोलतो. आता पायरा भेटत नाही भैया तुम्हाला, नक्की कसा पायरा तुम्ही बघता की बाबा असा पाहिजे? चांगला पायरा आपल्याला पाहिजे, टॉपचा. जसं आपल्याला पायरा भेटत ना, 2 नंबरचा आपल्याला पायरा भेटतो, 2-3 नंबरचा. त्यामुळे आपण मार खातो. तर चांगला पायरा भेटला ना बैलाला, बैल सांगून गाड्या मारणार टॉपच्या. आता आज गुलाल भेटलाय, पण गुलाल भेटल्यानंतर आज काय वाटलं? कारण कष्ट तर भरपूर आहे यात. भरपूर कुदाल आपल्याला संघर्ष आपल्याला तेवढा आहे कुदालात, बाकी काय नाही. एवढं सांगतो की चांगला पायरा भेटला की बैल आपला चर्चेत जाणार. आता मुलाखत बघितल्यावर पण त्याचे फोन येतील तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा द्यायचा? ते काय मला काय मित्रांनो, कॉन्टॅक्ट नंबर घेऊया त्यांचा आणि कसा पायरा पाहिजे ती पण सांगा, आणि तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. मी बैलाचा असं मालक नवनाथ खांडेकर. नंबर आहे 9529325047. आपल्या बैलाला लय गतीचा पण नाही, फक्त बैलाला साथ देणारा बैल पाहिजे. बाकी काय करायचं नाही. बाकी बैल गाडी बांधून काय करायचं त्याच्या जीवा करून जाऊतोय सगळं. आम्ही म्हणत नाही आम्हाला ह्याचा बैल द्या, पायऱ्याला त्याचा बैल द्या. फक्त बैलाला साथ देणारा बैल असला नाही, काही घडू शकतं. एवढंच तुम्हाला सांगू शकतो. आणि आम्हाला त्याच्यावर इतका कॉन्फिडन्स आहे का नाही, ज्याने म्हणजे बघितलाय तो आदतपासून काय आहे ती त्याच्या म्हणजे विचार सुद्धा करत नाही, तो काय करू शकतो ते. एवढंच सांगू शकतो. कसं आहे, जास्त मोठं बोलणं पण हे आहे, जाऊन द्यात. आपल्या नशिबान लक्ष्मी दारात आहे आपल्या, ह्यात समाधान आहे आम्ही. बाकी काय आम्हाला अपेक्षा नाही त्याच्याकडे. मित्रांनो, त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यांनी सांगितले पण कसा पायरा पाहिजे, 100% पायरा भेटेल. आणि जसं त्यांनी सांगितलं, पायरा भेटला गुलाल तर 100% आणि गुलाल मिळवणार आहेत. धन्यवाद.